आपले स्वागत। महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिल्या जनतेला शुभेच्छा। विकासाकडे झेपावणारा आपला हिंगोली जिल्हा सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात प्रगती व्हावी यासाठी जागरूक नागरिक म्हणून आपण सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करूया, असे प्रतिपादन राज्याचे अल्पसंख्याक विकास, औकाफ व पणन मंत्री तथा हिंगोलीचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले। येथील संत नामदेव कवायत मैदानावर पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला। यावेळी ते बोलत होते। यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, पोलीस अधीक्षक जी श्रीधर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, राज्य राखीव पोलीस बलाच्या समादेशक पौर्णिमा गायकवाड, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे, उपजिल्हाधिकारी समाधान घोटुकडे, उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनंत कुंभार, गणेश वाघ यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती। यावेळी बोलताना पालकमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले, महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी योगदान व बलिदान देणाऱ्या सर्व ज्ञात अज्ञात महान विभूतींना मी सर्वप्रथम अभिवादन करतो। 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली। तेव्हापासूनच राज्याने सर्वच क्षेत्रामध्ये विकासाची मोठी भरारी घेऊन विविध क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती केली आहे। त्याचबरोबर राजकीय, सामाजिक, साहित्य, संस्कृती या क्षेत्रातही अभूतपूर्व प्रगती करीत देशाच्या विकासामध्ये नेहमीच सिंहाचा वाटा उचलला आहे। त्यामुळे आज आपले राज्य देशातील अग्रेसर राज्य म्हणून ओळखले जाते। आज आपण आंतरराष्ट्रीय कामगार दिनही साजरा करीत असून देशाला प्रगतीपथावर आणण्यामध्ये कामगार बांधवांचा महत्त्वाचा वाटा आहे। सध्या प्रगतीच्या दिशेने वाटचाल करणारा आपला हिंगोली जिल्हा दिनांक 1 मे 1999 रोजी निर्माण झाला। आज आपल्या जिल्ह्याच्या स्थापनेचा देखील वर्धापन दिन आहे। विकासाकडे झेपावणारा आपला हिंगोली जिल्हा सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात प्रगती करीत आहे, असे सांगून महाराष्ट्र राज्याचा 64वा वर्धापन दिन आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त आज येथे जमलेल्या ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक, खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी, कामगार बंधू, विद्यार्थी आणि पत्रकार यांना पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी शुभेच्छा दिल्या। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पंडित अवचार यांनी केले। यावेळी पोलीस, राज्य राखीव दल, होमगार्ड पथक तसेच बँक पथकाचे परेडचे शानदार संचालन केले। या प्रसंगी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर नितीन तडस, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर मुनगल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर कैलास शेळके, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉक्टर राजेंद्र कदम यांच्यासह स्वातंत्र्य सैनिक, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। A7 न्यूजसाठी मंचाच्या समोरून प्रस्थान करणार आहे। महाराष्ट्र राज्याची निर्मिती मोठ्या संघर्षानंतर झाली। संयुक्त महाराष्ट्र 1 मे 1960 ला अस्तित्वात आला आणि तेव्हापासून आपण हा 1 मे दिन साजरा करतो। 1923 पासून भारतामध्ये कामगार दिन सुद्धा साजरा केला जातो। उद्दीन आणि सेकंडपर्यंत कमांडर RSI सतीश मोळतकर यांच्या मागे प्लाटून कमांडर VM तांबारे आणि सुपर नंबरी नागेश गिरी पोलीस हवालदार यांच्या नेतृत्वामधली ही राज्य राखीव पोलीस दलाची पहिली तुकडी। जिल्हा पोलीस ही दुसरी तुकडी। प्लाटून कमांडर API श्री बालाजी महाजन यांच्या नेतृत्वामधली जिल्हा पोलीस। होमगार्ड पोलीस प्लाटून कमांडर श्री भागवत देवरसे आणि सुपर नंबरी श्री अशोक बांगळ यांच्या नेतृत्वात। होमगार्ड महिला प्लाटून कमांडर वाडे आणि सुपर सावळे। भगिनींनो, महाराष्ट्र राज्याचा 64वा वर्धापन दिन आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त आज आपल्या जमलेल्या ज्येष्ठ स्वतंत्र सैनिक, खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी, कामगार बंधू, विद्यार्थी आणि पत्रकार या सर्व बांधवांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो।
महाराष्ट्र राज्याची निर्मिती, योगदान व बलिदान देणाऱ्या सर्व अज्ञात महान विभूतींना सर्वप्रथम अभिवादन. 1 मे 1960 या महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली तेव्हापासून राज्याचे क्षेत्र व विकासामध्ये मोठी भरारी घेऊन विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी, त्याचबरोबर राजकीय, सामाजिक, साहित्यिक, सांस्कृतिक क्षेत्रात अभूतपूर्व प्रगती, आपल्या देशाच्या विकासामध्ये नेहमी सिंहाचा वाटा उचललेला, त्यामुळे आज आपला राज्य देशातील अग्रेसर राज्यामध्ये ओळखला जातो. आज आपण आंतरराष्ट्रीय कामगार दिन साजरा करीत असताना देशाला प्रगतीपथावर आणण्याचं काम कामगार बांधवांचा मोठा वाटा आहे. त्यांचं अभिनंदन करून मनपूर्वक शुभेच्छा देतो. सध्या प्रगतीच्या दिशेने वाटचाल करणारा आपला हिंगोली जिल्हा हा 1 मे 1999 रोजी त्याची निर्माण झालं. आज आपल्या जिल्ह्याची स्थापना देखील वर्धापन दिनाच्या आहे, त्याबद्दल देखील आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. विकास हे जे आजचा हिंगोली जिल्हा आहे त्याच्यामध्ये सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात प्रगती करीत आहे. आनंदाची बाब असून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाकरिता शासन कटिबद्ध आहे. आपण जनता, लोकप्रतिनिधी, जिल्हा प्रशासन समन्वयातून काम करून राज्याचे तसेच आपल्या जिल्ह्याचा चौफर विकास व प्रगती व्हावी यासाठी जागरूक नागरिक म्हणून आपण सर्वांनी एकत्र यावं, हे प्रयत्न करावं. यासाठी पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो आणि महाराष्ट्राचे स्थापन दिवस व कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र.